नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी ऋषिकेश येण्याची वाट पाहत असते आणि ऐश्वर्या सारंग दोघेही तिथेच असतात. तर मग सारंग लगेच हळू आवाजामध्ये ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या, आपण हे बरोबर करतोय ना? तर मग याच्यावरती ऐश्वर्या सुद्धा सारंगला म्हणते की तुम्ही तुमचं तोंड गप्प ठेवा, नाहीतर हे लोक जानकीच्या ऐवजी आपल्यालाच उचलतील. मग त्याच्यानंतर आता ऐश्वर्या लगेच इकडे जानकीकडे येते आणि तिला विचारते, काय ग, काय चाललंय तुझं? कधी येणार आहे तुझा नवरा? माझ्या इथे डिनरची वेळ झालीये. तेवढ्यात लगेच दाराशी ऋषिकेश येतो आणि जानकी लगेच ऋषिकेशकडे येते. ऋषिकेश ते सगळं पाहता आश्चर्याने विचारतो की काय चाललंय हे सगळं. जानकी पुढे काही बोलणार तेवढ्यातच लगेच त्यातला एक कमिटीतला माणूस म्हणतो की मिस्टर ऋषिकेश, आतमध्ये या तुम्ही. ऋषिकेश रणदिवेंच्या घरी पाऊल सुद्धा ठेवत नसतो. तर मग ऐश्वर्या लगेच म्हणते, नाही येणार तो आतमध्ये, कारण तो खूप मानी आहे ना. मेलो तरी या घरामध्ये पाऊल ठेवणार नाही असं म्हणाले, पण मात्र याची बायको तशी नाहीये. ही एकदम घरामध्ये शिरते, एकदम कॅज्युअल. या आधी सुद्धा आमच्या घरामध्ये ही बाई वेश बदलून आली होती आणि ही एक नंबरची नाटकी बाई आहे. ऋषिकेश आता लगेच ओरडत विचारतो की मला इथे नेमकं का बोलवलंय. ऋषिकेश जानकीला विचारत असतो की काय झालंय जानकी, आणि तू इथे काय करतीयेस. तर मग आता ते कमिटी मेंबर मधला एक माणूस लगेच म्हणतो की ऋषिकेश, मी सांगतो, तुमच्या बायकोला लाच देताना आम्ही रंगेहात पकडलंय. ऋषिकेशला सुद्धा हे ऐकल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसतो. तो माणूस आता ऋषिकेशला पैसे सुद्धा दाखवत असतो. ऋषिकेश लगेच आश्चर्याने जानकीला विचारतो की जानकी, हा सगळा काय प्रकार आहे. माझ्यावरती जानकी लगेच सांगू लागते की ऋषिकेश, मी असं काहीही केलेलं नाहीये. आईंचा फोन आला म्हणून मी त्यांना इथे भेटायला आले होते. मग याच्यावरती ऋषिकेश लगेच म्हणतो, अगं पण त्या रणदिवे बाई देवळामध्ये वाट बघतायत तुझी. मग आता जानकी लगेच त्या कमिटीतल्या माणसाला म्हणते, बघितलं ना सर, आई देवळात आहे. ही ऐश्वर्या खोटं बोलते, इनेच पाठवले आईंना देवळात. ऐश्वर्या लगेच आता याचाच फायदा घेत आणखीन आता याच्यामध्ये ट्विस्ट आणत म्हणते, असं काय करतेयस, मगाशीच तर म्हणालीस की सारंगने पाठवलं, आणि आता माझं नाव घेतेयस. तू बरी आहेस ना? तुला काही गोळ्याबिळ्या सुरू आहेत का? म्हणजे तू आधी एक बोलते नंतर एक बोलते, काय चाललंय नेमकं. तर मग त्याच्यानंतर ऐश्वर्या त्या नाईक सरांना म्हणते की हे बघा सर, तुम्ही ना या बाईवरती अजिबात विश्वास ठेवू नका. ही एक नंबरची फ्रॉड बाई आहे. हे बघा, हा सगळा ना इचा डाव आहे. आधी घरच्यांना बाहेर पाठवायचं आणि परस्पर भेटून आम्हाला पैसे द्यायचे. ऐश्वर्या जानकीला म्हणते की जानकी, तुझा खेळ संपलाय आता. आता जानकी ऐश्वर्याला बोलते की बास कर ऐश्वर्या. जानकी नाईक सरांना व जजना सांगण्याचा प्रयत्न करत असते की तुम्ही हिच्यावरती विश्वास ठेवू नका. तुमचा माझ्यावरती विश्वास नाहीये ना? आईंना येऊ दे. आई इथे आल्यानंतर तुम्ही त्यांना विचारा, नेमकं खरं काय खोटं काय ते सगळ्यांना कळेल. ऐश्वर्या आता म्हणत असते की आई येऊन नेमकं काय होणार आहे. सगळ्यांनी तुला पैसे देताना पाहिलंय. आता ते दोघी बोलत असतात, पण मात्र नाईक सर लगेच त्यांना शांत करत म्हणतात की हे बघा, तुम्ही दोघीही शांत व्हा. तुमच्या दोघींचं भांडण संपेल असं नाही वाटत आम्हाला, पण मॅडम यासाठी आम्हाला काय तो निर्णय घ्यावा लागेल. ऐश्वर्या आता म्हणते, हो तुम्ही घेऊन टाका, तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो. मी तर उलट म्हणते की तुम्ही या बाईला खेळातून बाद करून टाका. जानकी ऋषिकेश दोघेही आश्चर्याने ऐश्वर्याचं बोलणं ऐकत असतात. ते जज ऐश्वर्याला शांत करत म्हणतात की मिसेस ऐश्वर्या, नेमकं आम्हाला काय करायचंय ना हे तुम्ही आम्हाला सांगू नका. आणि मिसेस जानकी रणदिवे, स्पर्धेमध्ये साफ रूल सांगितले होते की स्पर्धकाने प्रतिस्पर्धकाला भेटायचं नाही म्हणून, आणि तरी सुद्धा तुम्ही असं केलं. मग याच्यावरती जानकी आता शांतपणे त्या जजना म्हणते की सर, मी तुम्हाला खरं सांगतेय, मी इथे फक्त माझ्या आईंना भेटायला आले होते आणि ते सुद्धा त्यांनी मला फोन करून बोलवून घेतलं म्हणून. तर मग ते जज आता म्हणतात, अहो पण ते सिद्ध करण्यासाठी तुमच्या आई या घरामध्ये नाहीयेत, आणि मुख्य म्हणजे आम्ही तुम्हाला स्वतः लाच देताना बघितलंय. त्याच्यामुळे प्लीज आम्हाला 2 मिनिटं द्या आणि मग आम्ही याच्यावरती विचार करून आमचा पुढचा डिसिजन घेऊ. मग याच्यावरती ते तिघेही आता एकत्र येतात आणि आता ते तिघेही नेमकं काय निर्णय घ्यायचा याचा विचार करू लागतात. मग त्याच्यानंतर ऋषिकेश मात्र शांतच असतो आणि तो रागामध्ये जानकीकडे पाहत असतो. ते नाईक सर आता म्हणतात की आमचा निर्णय झालाय. मिसेस जानकी रणदिवे, आम्ही तुम्हाला काही खेळातून बाद नाही करत होत मॅडम, पण तुम्ही याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा नियम मोडलात. तुम्ही डायरेक्ट स्पर्धकाच्या घरी आलात. त्याच्यामुळे तुम्हाला पहिल्या फेरीत जे मार्क मिळाले ते आम्ही कट करतोय. ऋषिकेश जानकी यांच्या दोघांना आश्चर्याचा धक्का बसतो. तर मग आता याच्यानंतर ते नाईक सर म्हणतात, सारंग रणदिवे आणि ऐश्वर्या रणदिवे यांनी तुमची चोरी पकडून दिली म्हणून तुमचे ते गुण त्यांना मिळत आहेत. हे ऐकल्यानंतर तर ऐश्वर्या आणि सारंग यांच्या दोघांना भयंकर आनंद होतो. ऐश्वर्या आता म्हणते, थँक्यू सो मच, तुम्ही अगदी करेक्ट निर्णय घेतलाय. ऋषिकेश आता मोठ्याने ओरडत म्हणतो की हे बघा, हे साप चुकीचं आहे. हा निर्णय तुम्ही मागे घ्या. माझी बायको अशी करणारच नाही. ती अशी लाचबीज देणाऱ्यातली नाहीच आहे. प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा आणि हा निर्णय मागे घ्या.
जानकी सुद्धा हात जोडून सांगत असते की सर असं काहीही नका करू. मी विनंती करते. आम्ही दोघांनी या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतलीये. आम्ही हा एक गुण सुद्धा खूप मेहनतीने कमवलाय. हा असा गुण सहज कोणाला देऊन नका टाकू. खरं काय खोटं काय याची नेमकं शहानिशा तरी करा. तर ते नाईक सर आता जानकीला म्हणतात की हे बघा जजेसने नेमकं त्यांचा निर्णय काय आहे हे सांगितलंय आणि तुम्हाला जर तो निर्णय पटत नसेल तर तुम्ही स्पर्धेतून बाहेर जाऊ शकता. आता याच्यानंतर ते तिन्ही कमिटी मेंबर तिकडनं निघून जातात आणि आता ऐश्वर्याला खूपच बरं वाटत असतं आणि तिला खूप आनंद होत असतो. तर आता ऐश्वर्या खुश होत लगेच जानकीला म्हणते, काय ग जानकी, तो जो गुण गमावलास ना तो मी कमवलाय. आता आपला लेटेस्ट स्कोर आहे ऐश्वर्या 1 आणि जानकी 1. आता हे सगळं पाहता यावेळी काही ऋषिकेश जानकीच्या बाजूने नसतो. ऋषिकेश लगेच जानकीवरती ओरडत म्हणतो की झालं ना समाधान. तुला मी आधीच सांगितलं होतं जानकी, स्पर्धा आणि या माणसांना एकत्र आणू नकोस म्हणून. पण नाही ना, ऐकेल ती जानकी कुठली. तुला जे हवं होतं शेवटी तेच केलंस तू जानकी. अगं जानकी तू आज लाज आणलीस मला. आता त्याच्यानंतर ऋषिकेश रागात तिकडनं निघून जातो आणि ऐश्वर्या ते सगळं पाहता जानकीला म्हणते की बाय बाय, आता तू सुद्धा निघ. मग त्याच्यानंतर जानकी ऐश्वर्याकडे खूप रागाने पाहते. लगेच इकडे ऋषिकेशकडे येते. जानकी ऋषिकेशला थांबवत त्याला म्हणत असते की हे बघा ऋषिकेश, प्लीज मी खरंच सांगते, माझं चुकलं तर ते मी ऐश्वर्याने मला फसवलंस. ऋषिकेश आता जानकीवरती ओरडतो आणि तिला म्हणतो, जानकी तू काय वेगळं केलंयस, तू सुद्धा फसवलंच आहेस ना मला. जानकी तू खोटं बोललीस माझ्यावर, मी तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि तू खोटं वागलीस माझ्याशी, आणि ते सुद्धा या लोकांसाठी. मिळाला ना चांगलाच फटका, त्यांच्यामुळे आपल्याकडचा एक गुण गेला. आपण कष्टाने कमवलेला एक गुण त्यांनी हुशारीने आपल्याकडे हिसकावून घेतला. जानकी तू सगळ्यांसमोर मूर्ख ठरलीस. असू दे ठीक आहे, तुला काही नसेल वाटत त्याचं, कारण तुला स्पर्धेपेक्षा माणसं महत्वाची आहेत. तुला त्यांच्यावरती जितका विश्वास ठेवायचा आहे ना तितका तू ठेव. पण जितक्यांदा ते लोक तुला फसवतील ना तितक्यांदा तुझ्यावरचा विश्वास संपून जात जाईल. आणि जर आपल्यातला विश्वासच संपला तर काय उरेल ग आपल्यात. मग आता ऋषिकेशचं हे सगळं बोलणं पाहता जानकी आता त्याला म्हणते की ऋषिकेश काहीही काय बोलताय तुम्ही. ऋषिकेश तुम्ही कुठली गोष्ट कुठे नेताय. मी मान्य करते की माझं चुकलंय. तुम्ही ओरडा, हवं तर त्याबद्दल मला शिक्षा करा, पण हे असं अभद्र काहीही नका बोलू. आपल्या हातून एक गुण गेलाय ना, आणखी पुढे स्पर्धा बाकी आहेत. उद्या कोऑर्डिनेशनचा राऊंड आहे. ऋषिकेश लगेच म्हणतो कोऑर्डिनेशन म्हणजे आपल्यामध्ये कुठे आहे कोऑर्डिनेशन. आज एक गुण गमवलाय फक्त आणि उद्या स्पर्धा हरू. जिंकून काय उपयोग आहे ना जानकी. जानकी आपण ती स्त्री आणि ही स्पर्धा जिंकू की नाही नाही माहिती, पण नवरा बायको म्हणून आज आपण नक्कीच फेल झालोय. खरं तर आपण स्त्री आणि या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याच्या लायकीचेच नाहीये. ऋषिकेश भयंकर चिडलेला असतो. तो जानकीचं काही ऐकत नाही आणि मग त्याच्यानंतर ऋषिकेश रागातच लगेच तिकडनं निघून जातो. जानकी आता बिचारी एकटीच तिथे रडत असते. काय करावं काय नको करावं काहीही समजत नसतं. मग त्याच्यानंतर सगुणा आणि ओवी दोघी घरी असतात. ऋषिकेश रागातच लगेच घरी येतो. ऋषिकेशला आलेलं पाहता ओवी सगुणाला विचारते की सगुणा मावशी आई कुठे आहे. सगुणा सांगते की बाबांना विचार. आता ओवी लगेच ऋषिकेशला विचारते की बाबा आई कुठे. याच्यावरती ऋषिकेश उत्तर देतो की माहित नाहीये मला. तसंही आजकाल कुठे काही सांगून जाते ती मला येतच असेल. ऋषिकेश मात्र शांत शांतच असतो. मग त्याच्यानंतर जानकी येते आणि जानकीला आलेलं पाहता ओवी लगेच तिच्या जवळ येते. सगुणा लगेच जानकीला विचारते की वहिनी कुठे होतात तुम्ही. ओवी खूप काळजी करत होती तुमची. सगुणा जानकीला म्हणते बरं मी निघते, खूप उशीर झालाय, मला स्वयंपाक पण करायचाय. आणि सगुणा त्यांचा निरोप घेऊन तिकडनं निघून जाते. त्याच्यानंतर ऋषिकेश आणि जानकी दोघी शांत शांतच असतात. जानकी आता ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश ऐका ना माझं. पण मात्र ऋषिकेश काहीच बोलत नसतो. ओवी विचारते की काय झालंय ग आई, बाबा काही बोलत का नाहीयेत, तुमच्यामध्ये काही झालंय का. आणखी आता म्हणते नाही ग आमच्यात काही नाही झालंय, तुला का असं वाटतंय, सगळं नॉर्मल आहे. अगं क्षीरसेकर आजी तुला बोलवत होत्या, बघ बरं काय म्हणतायत. आणि जानकी ओवीला तिकडनं काढून देते. आणि त्याच्यानंतर जानकी ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश आय एम सो सॉरी, मी खरंच सांगते माझ्यावरती विश्वास ठेवा. आईंचा फोन आला म्हणून मी तिथे गेलीये, म्हणूनच तर तू तुझ्या नवऱ्याला नजरेला नजर मिळून खोटं बोलून निघून गेली. असंच ना ग जानकी. ओवी मात्र गेलेली नसते, ती तिथेच दाराशी असून जानकी ऋषिकेशचं बोलणं ऐकत असते. ऋषिकेश म्हणतो जर एखादा माणूस आपल्या भोळेपणाचा फायदा घेत असेल तर शांत राहायचं की वारंवार त्याला आपल्या भोळेपणाचा फायदा घेऊ द्यायचा. त्यानंतर आता नाना आणि आजी दोघी सुमित्रा येण्याची वाट पाहत असतात. सुमित्रा आता घरी येते आणि सारंगला येताच आवाज देऊ लागते. आजी लगेच सुमित्रेला म्हणते कशाला एवढी बोंबाबोंब करतेय सारंगच्या नावाने. त्याच्यावरती सुमित्रा म्हणते की का ओढू नको, इतक्या वेळ देवळामध्ये त्याची वाट बघत होते पण तो आलाच नाही. काय झालं तिथे माहिती का तुला. पुढ्यात आता अवंतिका आणि सौमित्र दोघेही दाराशी येतात
आजी आता म्हणते, तिथे काय झालं माहित नाही, पण इथे काय झालंय माहितीये का? सुमित्रा विचारते की काय झालं इकडे? तर मग आजी सांगू लागते की जानकी आली होती पैसे घेऊन सारंगला द्यायला. ती सुद्धा उद्याची फेरी जिंकण्याकरता. गुंडीनं तिचा हा बेत हाणून पाडला म्हणून. सौमित्र आणि अवंतिका हे दोघंही आश्चर्याने ते बोलणं ऐकतात. सौमित्र लगेच ओरडत म्हणतो की आजी बास झालं. इतकं खोटं बोलणं तुझ्या वयाला शोभत नाही. आजीसारखं वागत नाहीयेस. निदान आपल्या मुलीशी बोलताना आईसारखं तरी वाग. काय ग सतत त्या ऐश्वर्याची बाजू घेऊन खोटं बोलत असतेस? सुमित्रा सौमित्रला विचारते की हे सगळं काय आहे? आणि काय बोलतोयस तू हे? याच्यावरती सौमित्र म्हणतो, आई तुला सगळं सांगतो. मला सांग, तू जानकी वहिनीला इथे का बोलवून घेतलं होतंस? सुमित्रा सांगते, अरे सारंगने मला तसं सांगितलं होतं. त्याला जानकीची माफी मागायची होती. सौमित्र आता म्हणतो, अगं आई मी आजपर्यंत फक्त ऐकून होतो की एक सडका आंबा रसाळ आंब्यांची अख्खी पेटी नासवतो. पण आज मी आपल्या घरामध्ये तसं प्रत्यक्ष बघतोय. अवंतिका आता लगेच म्हणू लागते, हो नाही. बघा आज कालपर्यंत साधे आणि सरळ असणारे आपले सारंग भाऊजी आज त्या ऐश्वर्याच्या खांद्याला खांदा लावून लबाडी करतायत. आणि जानकी वहिनी सुद्धा अगदी तुमच्यासारखेच भोळे आहेत. सारंग भाऊजींनी जाळ्यात अडकवलंय त्यांना आणि त्यासाठी ते धडधडीत खोटं बोलले. खरं तर यासाठी त्यांनी तुमचा वापर करून घेतला. इकडे दुसरीकडे ऋषिकेश जानकीला सुनावत असतो आणि तिच्यावरती ओरडत म्हणत असतो की त्या रणदिवेबाईंनी तुला बाहेरचा रस्ता दाखवला आणि त्यांचा फोन आल्यानंतर तू लगेच त्यांना भेटायला गेलीस. आज जे काही झालं त्याच्यामध्ये त्या सुद्धा सामील असतील असा एकदाही तुझ्या मनात प्रश्न नाही आला का? जानकी आता म्हणू लागते, असं काहीही नसेल, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ऋषिकेश आता आणखी ओरडत म्हणतो की म्हणजे तू शहाणं व्हायचंच नाही असंच ठरवलंयस का? जानकी, अगं तू नात्यांच्या पुढे त्या स्पर्धेचे नियम विसरली. अगं ते ऐश्वर्या आणि सारंग ते दोघे नाही विसरले. त्यांनी तुला घरी बोलवून चक्रव्यूह रचला आणि त्या चक्रव्यूह मध्ये तू आपोआप अडकत गेलीस. तुझ्या कॅरेक्टरवरती त्यांनी संशय घेतलाच, पण आपण कष्टाने मिळवलेला गुण सुद्धा त्यांनी मिळवला आणि आपण मात्र तो गुण गमावून बसलो. त्याच्यानंतर आता इकडे ओवी दाराशी उभी राहून सगळं बोलणं ऐकत असते. ऋषिकेश इकडे जानकीला म्हणत असतो की तुला का नाही कळते की ही स्पर्धा जिंकणं आपल्यासाठी किती महत्वाचं आहे. अगं याच्यामध्ये शेतकऱ्यांचं भवितव्य जोडलं गेलंय. जानकी, ही स्पर्धा आपण हरलो आणि आपलं ऍप जर बंद झालं तर आपलं काय होईल याचा विचार केलास का ग तू? शेतकरी पुन्हा 2 पावलं मागे जातील आणि आपण रस्त्यावरती येऊ. आपला संसार, ओवीचं भविष्य आणि शेतकऱ्यांचं हित सगळं काही या स्पर्धेशी जोडलं गेलंय. मला सांग जानकी, आता तू काय निवडणार आहेस, नाती की स्पर्धा? ते सगळं सोड जानकी. आज जर तुझ्या जागी मी असतो आणि मी जर अशी चुकी केली असती तर तुला कसं वाटलं असतं ग जानकी? ऋषिकेशमध्ये तूच तर मला मार्ग दाखवला होता की ऋषिकेश इमोशनल होऊ नका आणि तूच तर रस्ता बदललास. जानकी, ही स्पर्धा आपल्यासाठी जिंकणं खूप महत्वाचं आहे आणि तुझ्या एका चुकीमुळे सगळं काही उद्ध्वस्त होईल. ओवी हे बोलणं ऐकताना तिला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसत असतो. याच्यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो, आणि जानकी ते मी खपवून नाही घेणार. जानकी ऋषिकेशला सॉरी म्हणते. ओवी लगेच इकडे ऋषिकेश जानकीकडे येते आणि त्यांच्या दोघांनाही म्हणते की प्लीज नका भांडू. आपली तिघांची हॅपी फॅमिली आहे ना? जानकी आता म्हणते, हो आहे ना आपली फॅमिली. आणि मी आणि भावा कुठं भांडतोय? आम्ही ना एका टॉपिकवरती डिस्कस करत होतो, ते सुद्धा खूप महत्त्वाच्या विषयावरती, आणि त्याच्यामुळे तुला असं वाटलं असेल. मग आता त्याच्यानंतर ओवी रडत असते. जानकी ऋषिकेशला म्हणते की हो ना ऋषिकेश, मी बरोबर बोलतेय ना? पण ऋषिकेश याच्यावरती एकही शब्द बोलत नाही आणि लगेच तिकडनं निघून जातो. इकडे ओवीला मात्र खूप वाईट वाटत असतं. त्याच्यानंतर आजी लगेच इकडे अवंतिकावरती ओरडत म्हणते की सासूचे कान नको भरूस, एवढं काही झालेलं नाहीये. मग याच्यावरती सौमित्र तर लगेच म्हणतो, तू असं कसं म्हणू शकतेस की एवढं काही झालं नाही? त्या ऐश्वर्याने बरोबर प्लॅन करून जानकी वहिनींना बोलवून घेतलं आणि त्यासाठी आईला गळाला लावलं. आईकडनं फोन गेला. आई म्हणेल ती पूर्व दिशा मानणारी जानकी वहिनी लगेच इथे यायला निघाली आणि त्याच्यानंतर रीतसर पद्धतीने सारंगने आईला घराबाहेर पाठवलं आणि लाच दिल्याच्या रूपामध्ये अक्षरशः जानकी वहिनीला अडकवलं त्या दोघांनी. अवंतिका सुद्धा म्हणत असते, हे दोघे एवढे चीप झालेत ना की यांनी रीतसर पद्धतीने जानकी वहिनीला फसवलं आणि त्यांनी दोघांनी जजेसला बोलून असं प्रूव्ह केलं की जानकी वहिनी त्यांच्या दोघांनाही लाच देत आहेत. जजेसनी सुद्धा त्यांच्यावरतीच विश्वास ठेवला आणि म्हणून जानकी वहिनीचा एक गुण त्यांनी ऐश्वर्याला दिला. नशीब हे सगळं आम्हाला गुलाबदादाकडनं कळलं. आजी लगेच अवंतिकावरती ओरडत म्हणते की तू शांत बस. प्रेमात आणि स्पर्धेत सगळं काही क्षम्य असतं. जर ऐश्वर्याने असं काही केलं नसतं तर ते स्पर्धा हरले असते. आता सुमित्रा लगेच आजीवरती ओरडत म्हणते की गप्प बस आई तू. सुमित्रा लगेच सारंगला आवाज देऊन बोलवून घेते आणि सारंग ऐश्वर्या दोघेही बाहेर येतात. सारंग ऐश्वर्या दोघेही खाली येतात. सारंग विचारतो, काय झालं? सुमित्रा लगेच म्हणते, तू देवळात नाही आलास? सारंग याच्यावरती बोलतो की अगं आई, बरं झालं नाही आलो.
अगं ती जानकी हे सारंगच्या तोंडून ऐकता सुमित्रा धक्काच बसतो. सुमित्रा म्हणते, अरे सारंग काही काय बोलतोस? आता तुला जानकीला वहिनी सुद्धा म्हणायचं नाहीये का? ती काय स्वतःहून आली होती का? तुम्ही तिला बोलवून घ्यायला लावलं आणि तिच्यावरती वाटेल तसे घाणेरडे आरोप केले. शी अरे सारंग, तू अरे माझा पोटचा मुलगा, तू मला सुद्धा फसवलंस आणि जानकीला सुद्धा फसवलंस. सारंग म्हणत असतो, अगं आई पण माझं ऐकून तरी घे. पण मात्र सुमित्रा ओरडत म्हणते, तू एक शब्द सुद्धा बोलू नकोस. तुम्हा दोघांनाही जी बेमानी करायची होती ना ती तुम्ही करायची होती. तुमचे लबाडीने भरलेले ते घाणेरडे हात माझ्या पदराला का पुसले? ऐश्वर्या आता म्हणू लागते, आई तुम्ही त्यांना काय विचारताय? मला विचारा ना. हे जे काही केलंय ना ते आपल्या फायद्यासाठीच केलंय. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ही स्पर्धा हरून चालणार नाहीये. आई जरा तुम्ही जागे व्हा. सुमित्रा आता म्हणू लागते, तुमच्यामध्ये चांगलं खेळायची ना हुशारीच नाहीये, म्हणून तुम्ही चुकीच्या मार्गाने खेळताय आणि वर मला जानकी बरोबर खोटं बोलायला भाग पाडताय. सारंग लगेच म्हणतो, अगं आई ठीक आहे ना, एवढंसं खोटं बोलल्यावरती काय होतं? सारंगचं जरा अतिच होत असतं. सुमित्रा आता भयंकर चिडते आणि मागचा पुढचा कुठलाही विचार न करता सारंगच्या खणखण कानाखाली बसवते. सुमित्रा आता म्हणू लागते, काय होतं म्हणजे? अरे मी सुद्धा तुमच्यासारखी होते आणि मला तुमच्यासारखं अजिबात नाही व्हायचं. मी मेले तरी सुद्धा मला तुमच्यासारखं नाही व्हायचं. अरे सारंग, छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा तू मला आणि जानकीला विचारून करायचास आणि आज आम्हाला असं फसवताना तुला लाज नाही वाटली? तुझ्यामुळे मी आज ऋषिकेश समोर अशी खोटी ठरले. तर माझा सारंग लगेच आणखीन चिडतो आणि सुमित्राला म्हणतो की खड्ड्यात गेला तू ऋषिकेश. आणि सारंगचं हे बोलणं ऐकता सुमित्रा लगेच आणखी एक बसवते. हे सगळं पाहता नानांना, अवंतिकाला, सौमित्राला काहीही वाटत नसतं, कारण सारंगने चुकीच अशी केलेली असते. आजी सुमित्राला शांत करत म्हणते, अगं काय करतेस असं? सुमित्रा म्हणते, याला वटणीवरती आणते आणि तू मध्ये मध्ये येऊ नकोस. मला राहून राहून ऋषिकेशची नजर समोर येते. त्याला असंच वाटत असणार की या सगळ्यामध्ये मी सामील आहे. आणि ती बिचारी जानकी, ती आधी या दोघांच्या जाळ्यात सापडली आणि घरी गेल्यानंतर ऋषिकेश तिला भयंकर रागवला असणार. आणि हे सगळं फक्त सारंग तुझ्यामुळे झालंय. सारंग आता म्हणतो, मार मार, तू मलाच मार. आणि त्यांनी जे केलं ते माझ्यावरती. सुमित्रा म्हणते, त्यांनी जे केलं ना त्याची शिक्षा ते भोगतायत. त्यांचा गुन्हा सिद्ध नाही झाला तरी सुद्धा ते भोगतायत. पण तुम्ही जे कायम चुकीचं वागताय त्याच्यासाठी मी काय करू? तुम्हाला काय शिक्षा देऊ? एक लक्षात ठेवा, तुम्ही जर मला गृहीत धरलं, माझ्या शांत बसण्याला जर तुम्ही माझा दुबळेपणा समजलात ना तर अवघड होईल. मी तुम्हाला सुद्धा या घराबाहेर काढू शकते. आणि फक्त तुलाच नाही तर या ऐश्वर्याला सुद्धा बाहेर काढण्याची धमक आहे माझ्यात. मग आता सुमित्राचं बोलणं ऐकल्यानंतर सारंग लगेच म्हणतो, अरे वा आई, काय न्याय आहे ग तुझा. अगं त्या सावत्र मुलासाठी तू सख्ख्या मुलावरती हात उगारलास. तो ऋषिकेश आपली कंपनी बर्बाद करायला निघालाय. तो नाही येणार हे घर आणि कंपनी वाचवायला. सारंग बोलता बोलता बोलून जातो, पण ऐश्वर्या तर डोक्यालाच हात लावते. कारण ऐश्वर्या आणि सारंग यांनी दोघांनीही कंपनी आणि घराचा दोन्हीचाही हिसाब लावलेला असतो. सारंग सगळ्यांना सांगतो की या कंपनी बरोबर हे घर सुद्धा गहाण आहे. हे ऐकल्यानंतर तर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. सौमित्र, अवंतिका, सुमित्रा यांच्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, ऐश्वर्या आता म्हणू लागते, ही स्पर्धा सुद्धा आम्हीच जिंकू आणि घर आणि कंपनी आम्हीच वाचवू. त्याच्यानंतर आता इकडे ऋषिकेशच्या आणखी स्पर्धेसाठी निघालेले असतात. ओवी आता सांगते की आई कोऑर्डिनेशन राऊंड आहे, तुमचे पॅचअप झालंच पाहिजे. ऋषिकेश आणि जानकी गेम खेळत असतात, पण ऋषिकेश काही जानकीकडे लक्षच देत नसतो, कारण तो तिच्यावरती रागवलेला असतो. जानकी आता सांगत असते की ऋषिकेश आपण एकत्र होऊन खेळूयात. ऋषिकेश तुम्ही प्लीज माझं ऐका. त्याच्यानंतर जानकी पाणी भरतच असते. ऋषिकेशचा तेवढ्याच जानकीला धक्का लागतो आणि ती खाली पडायला लागते. ओवी खूप घाबरते. ऋषिकेश लगेच जानकीला वाचवण्यासाठी येतो. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.